मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस. 5व्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली. रात्री जरांगेंवरती उपचार. जरांगे यांची शुगर आणि बीपी डाऊन झाल्याची माहिती. संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीमध्ये जात घेतली भेट. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं उपोषण सुरू. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला राज्य सरकारनं बळी पडू नये. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध. 18 तारखेपासून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर ओबीसी समाज आंदोलन करणार. प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे मराठा आरक्षण प्रश्नी सरकारला पत्र. मराठा समाजाला न्याय मिळावा यासह जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासंदर्भात पत्रातून उल्लेख. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 2 दिवसांमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आंदोलन करू. मराठा समाजाचा प्रशासनाला इशारा. सोलापूर बार्शी महामार्गावरती वैराग येथे मराठा बांधवांचा रस्ता रोको. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आंदोलन. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा. त्यासोबतच बार्शी तालुक्यातल्या मुंगशी विद्यालयाला जरांगे पाटील यांचं नाव देण्याचा ठराव जगदंब शिक्षण संस्थेनं केला. जरांगेंची सहमती मिळताच कार्यक्रम करून शाळेला दिले जाणार नाव. राज्यातल्या अनेक भागांमध्ये आज पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट. नाशिकच्या चांदवड इथे आसरखेडे गावामध्ये ढगफुटीचं दृश्य. पाऊस. द्राक्ष बागांना पावसामुळे नदीचं स्वरूप. गेल्या 2 दिवसांपासून चांदवडमध्ये पाऊस. हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस. शहरातील मस्तान शहानगरमध्ये नाल्यांचं पाणी घरामध्ये शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं नुकसान. नागपूरच्या कळमना भागामध्ये पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. सोलापूर शहरातही पावसाची हजेरी. सर्वसामान्यांसह बळीराजाही सुखावला. हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस. वसमत शहरामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. पहिल्याच पावसात सगळीकडे पाणी झाल्यानं नागरिक हैराण. यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. कळंब, आर्णी आणि दारव्हासह जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीला सुरुवात. नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. नदी नाले भरून वाहू लागले. खरीपाच्या पेरणीचा मार्ग अखेर मोकळा. बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे नांदुरा जळगाव जामोद मार्गावरती मोठं झाड कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प, तर आसलगाव नदीला पूर. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा आणि टिटवाळा भागामध्ये वीज पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू. पावसामुळे झाडाखाली थांबलेले असताना कोसळली वीज. जळगावच्या अंमळनेर तालुक्यामध्ये पावसामुळे शेतीचं नुकसान. नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांनी केली नुकसानाची पाहणी. मुंबई गोवा महामार्गावरती जगबुडी नदीच्या पुलावरती कंटेनरचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. महाड एमआयडीसी परिसरामध्ये भीषण अपघात. 2 तरुण कामगारांचा जागीच मृत्यू, तर 2 जण जखमी. जव्हार डहाणू रोडवरती डेंगांची मेट येथे कार आणि बाईकचा भीषण अपघात. अपघातामध्ये एका महिलेसह 4 जण गंभीर जखमी. नागरी सुविधा आणि क्रीडांगणासाठी जागा द्या. सांगलीच्या शामरावनगर भागातील लहान मुलांचं महानगरपालिकेच्या समोर क्रिकेट खेळत अनोखं आंदोलन. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाजार समितीच्या 13 सदस्यांसह 2 कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल. पदाचा गैरवापर करून जवळपास 32 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचं उघड. सांगलीच्या कडेगावमधील नागरिकांचा टेंभूच्या पाण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा. यावेळी संतप्त नागरिकांनी केली घोषणाबाजी. यवतमाळ जिल्ह्यात कपाशी बियाण्यांचा काळा बाजार. जिल्ह्यातल्या 16 तालुक्यांमध्ये विक्रेत्यांकडून काळा बाजार. मात्र कृषी विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. बोगस बियाण्यांसंदर्भात तात्काळ कठोर कारवाई करा. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश. तर अधिकचा भाव देऊन कोणी बियाणं विकत असेल तर कृषी विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवरती तक्रार करण्याचं शेतकऱ्यांना केलं आवाहन. कॉल गर्लचे खोटे मोबाईल नंबर गुगलवरती अपलोड करून तरुणांना फसवणाऱ्या टोळीला कोलकात्यामधून अटक. पिंपरी चिंचवडच्या खंडणी विरोधी पथक आणि दिघी पोलिसांची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.